मस्तपैकी एक पाणवठा म्हणजे एका नदीचा भाग आणि अवतीभोवती त्या नदीच्या किनाऱ्यालगत छानपैकी फळझाडं. चिक्कूचं झाड आहे, जांभळाची झाडं आहेत आणि मग खायला मुबलक प्रमाणात असा मेवा असल्यानंतर आपल्या पूर्वजांची गर्दी नाही होणार, मग काय होणार? म्हणजेच माकडांचं वास्तव्य त्या नदीच्या किनारी हळूहळू वाढत गेलं. मस्त वागडणं, कधीकधी थोड्याशा उथळ किनाऱ्याच्या इथे पाण्यात उड्या मारणं, असा प्रकार करत ही माकडं खूप आनंदात मजेत राहत होती आणि नैसर्गिकरित्या आपापला परिवार त्यांचा वाढत गेला. आणि मग पूर्वापार जेव्हा जंगलामध्ये धोका काही नसतो त्या ठिकाणी प्रत्येक प्राण्याची उत्पत्ती ही जास्त होते. याच नियमास अनुसरून मग ही माकडं जिथं जिथं म्हणून फळझाडं आहेत त्या जंगलात तशी विखुरली गेली. पण त्या नदी किनाऱ्यावर जांभळाच्या झाडावर जो परिवार होता त्याने मात्र ठिकाण बदलायचं नाही असं ठरवलं. आपल्या आसपास जी काही चिक्कूची झाडं आहेत, पेरूची आहेत, जे काही आपल्याला इथं मिळतं आहे त्याच्यात आपण सुखी आणि समाधानी नक्की आहोत हे ओळखून त्या सगळ्या कबिल्याचा मुखिया त्याने इशारा करताच त्याचा जो काही परिवार कबिला होता, साधारण एक 25-30 माकडांचा, तो आहे त्या ठिकाणी थांबून राहिला. पण आता जंगलाचा नियम आहे, अन्नाची साखळी आहे. हरिणांना वाघ, सिंह, चित्ते भक्ष्य बनवतात. झेब्रा त्यालाही भक्ष्य बनवतात. जिराफाची पिल्लंही त्यांना हवी असतात. हत्तीची पिल्लंही हवी असतात. आता ही सगळी अन्न साखळी सुरू असते. पाणवठ्यावरती पाणी प्यायला येणारा कितीही हिंस्त्र प्राणी असू द्या, त्या मगरीला त्याचे लचके तोडण्यात वेगळा आनंद मिळतो. त्यामुळं अशी या किनाऱ्यालगत पाण्यात हुंदडणारी, खेळणारी, बागडणारी ही माकडं आहेत, म्हणजेच आपल्याला खायला या ठिकाणी मेवा आहे असा समज करून एक मगर त्या पाणवठ्याकडे आली. या कबिल्यातल्या एका माकडाची त्या मगरीशी कशी कोण जाणं, पण मैत्री झाली. जरी ती मगर या माकडांना भक्ष्य समजत होती तरी तीसुद्धा या माकडाच्या, तसं पाहिलं तर, मैत्रीच्या प्रेमात पडली. मग तिने किनाऱ्यापर्यंत यायचं आणि माकडाने तिला मस्त पिकलेली फळं खाऊ घालायची. मग कधी मस्त पिकलेले पेरू, कधी पिकलेली जांभळं, कधी पिकलेले चिक्कू, असं आपल्या या मगरीसाठी, ती अर्थात नर मगर होती, या मगरीला ते माकड मस्तपैकी फळं खाऊ घालायचं. हळूहळू ती मगर हे विसरून गेली की मी मांसाहारी आहे. आणि अर्थातच या मैत्रीचा परिणाम इतका झाला की या प्रेमामुळं ती मगर आपोआप किनाऱ्याकडं खेचली जायची. ठराविक वेळी ते माकड यायचं, किनाऱ्यालगतच्या फांदीवर बसून तिला फळं मस्तपैकी तिच्या जबड्यात टाकायचं. ती मगर पण खुश व्हायची आणि मग आनंदात घरी जायची. घरी गेल्यावर आपल्या मादीला, मगरीला, फिमेल मगरला याने या माकडाची कहाणी सांगितली. ती फिमेल मगर, तिचा एवढा काही संबंध नव्हता, तिने कधी या माकडाला पाहिलं नव्हतं, त्यामुळं तिची याच्याशी मैत्री असणं कदापि शक्य नाही.
पण आपला पती एवढी स्तुती करतोय हे पाहिल्यावर ती मगर बोलली, अरे तो इतकी जर छान फळं देत असेल, इतकं मन त्याचं चांगलं असेल, तर मग त्याचं काळीज खायला किती छान वाटेल. असं ती आपल्या स्वभावाप्रमाणे तिने आपलं बुद्धिचातुर्य वापरलं, जेणेकरून ती तर मांसाहारी होती, तिला घास मिळाला पाहिजे. आणि असा सहज घास जर उपलब्ध असेल तर चला एक दिवसाची भ्रांत संपली, अशा इराद्याने तिने त्या मगराला, आपल्या पतीला सांगितलं की त्याचं काळीज मला हवं आहे. आता तुम्ही आम्ही वाचलेलंच आहे, पत्नीचा हट्ट पती पुरवण्यासाठी धडपडतो. आणि त्याप्रमाणे मगर किनाऱ्यावर आली, माकडाशी गुलूगुलू बोलू लागली. माकडाने त्याला मस्तपैकी नेहमीप्रमाणे फळं दिली. आणि मग मगरीने त्याला सांगितलं, अरे तू माझ्यासाठी एवढं करतोस, तुला नदीत फेरफटका मारून आणावा असं वाटतं मला. माकड पण खुश झालं. एव्हाना विश्वास बसला होता, आंतरिक प्रेम निर्माण झालं होतं. हा आपला एक चांगला मित्र आहे. हे मगर आपली खूप दाट मैत्री, प्रेम, आपण त्याला इतके दिवस फळं देतोय छानपैकी, इतक्या विश्वासाने तो येतोय जातोय, त्याने आपल्याला कधी हार्म केलं नाही आहे, कधीही त्याने आपल्याला खाण्याचा प्रयत्न केला नाही आहे. अशा सगळ्या विचारांमध्ये माकडाने त्याच्या होमध्ये हो मिसळला आणि त्याच्या पाठीवर जाऊन बसला. ती मगर शांतपणे नदीच्या पात्रात त्याला मस्त चक्कर मारायला घेऊन गेली. जाताना रस्त्यात मात्र त्याला राहवलं नाही त्या मगरीला. त्या माकडाला सांगितलं, अरे मी घरी गेलो तुझी स्तुती करतो, रोज रोज मी तुझी स्तुती करतो हे ऐकून माझी पत्नी, तिने आग्रह केला की त्यांना एकदा घरी घेऊन या, माझ्या हातचं खातील, जेवतील. तो माकड पण म्हणाला, अरे वा, किती चांगली आहे पत्नी तुझी, काही हरकत नाही, तुझ्या सगळ्या कुटुंबाबरोबर माझा पण वेळ छान जाईल, एखादा दिवस तुमच्या घरी. अशा गप्पा सुरू असताना त्या मगराला वाटलं, अरे याने आपल्याला इतकं खाऊ पिऊ घातलं आहे आणि आपण ह्याला खोटं बोलून फसवतो आहे. चला ह्याला खरं सांगून टाकू, आता आपण नदीच्या मधोमध आलो आहे, हा काय आता पळून जाणार नाही. असं म्हणून त्या मगरीने त्या माकडाला सांगितलं, अरे तसं काही नाही मित्रा, खरं पाहिलं ना तर तुझा स्वभाव बघून तिला तुझं काळीच खावंसं वाटतंय. हे ऐकून माकड चक्रावलं. त्याला एकच कळलं की अशा लोकांबरोबर मैत्री ही घातकच असते, असं आपल्याला सांगत होते आपले पालक, आपल्या कबिल्यातले सिनियर सगळी माकडं, पण आपण त्यांचं ऐकलं नाही. आणि आता मात्र आपला जीव जाणार याला काही पर्याय नाही, नदीच्या मधोमध आलो आहे आपण. एवढा विचार करत असतानाच माकडाला एक युक्ती सुचली. चला म्हणला, आपल्याला हा फसवतोय, पण त्याच्या पत्नीच्या एवढं याची काही बुद्धी तल्लक दिसत नाही आहे आणि हा तरी आपला विश्वासघात आत्ता करणार नाही आहे. असा विचार करून त्या माकडाने त्या मगरीला सांगितलं, अरे च्छा, तिला काळीज हवं आहे का माझं? मग तू आधी का नाही सांगितलंस? ते काळीज तर मी झाडावर ठेवून आलो, उगीच सोबत कशाला ओझं म्हणून मी काय आणलं नाही. त्या मगरीला सुद्धा खरं वाटलं. तो म्हणला, ह्याला काळजाविना आपल्या घरी घेऊन जाण्यात काही अर्थ नाही आणि पत्नीची परत आपण ओरडा खाणार, त्यापेक्षा परत किनाऱ्याकडं नेऊ. मग ती मगर म्हणाली, काही हरकत नाही, आपण परत जाऊया, तसा काही फारसा लांब नाही वाटत मला किनारा, तू झाडावरनं काळीज घेऊन ये आणि परत माझ्या पाठीवर बस. हो, काही हरकत नाही, म्हणून माकडाने मग अवांतर गप्पा सुरू केल्या. मगरीला कुठेही संशय आला नाही पाहिजे. आणि मग अशा अवांतर गप्पा मारत किनारा येताच त्या माकडाने पाठीवरून टुणकन त्या फांदीला धरलं आणि त्या झाडावर ते माकड जाऊन पसार झालं. अगदी झाडाच्या मधोमध जाऊन तो मगरीकडे एकटक पाहत राहिला आणि नंतर मात्र त्याला ऐकू येईल अशा बेतापर्यंत खाली येऊन त्या मगरीला सांगितलं की, अरे तू पण शेवटी लुच्चा निघालास, तुमची जातच वाईट रे, तुमच्याशी कितीही मैत्री करा, पण तुम्हाला भूक लागली ना तर तुम्हाला खाऊ घालणारासुद्धा तुम्हाला तो हवा असतो, त्याची चिरफाड करून त्याला खायला तुम्ही तयार असता. त्यामुळं तुमच्यावर विश्वास ठेवण्यात
काही अर्थ नाही. असं काहीसं माकड त्या मगरीला बोललं आणि ती मगरसुद्धा लाजेने चूर झाली. वास्तविक पाहता केवळ आपल्या पत्नीचा आग्रह म्हणून त्याने या माकडाला धोका देण्याचा प्रयत्न केला होता. ती मगरसुद्धा आतल्या आत स्वतःला माफ करू शकली नाही. खूप खजील झाली. त्या माकडाच्या नजरेला नजर मिळवू शकली नाही आणि पुन्हा एकदा त्या पाण्यात डुबकी मारून या माकडांनी कधीच किनारा बदलला नाही. पण त्या पाणवठ्यातनं ती मगर मात्र पुन्हा त्या किनाऱ्याकडं कधी आली नाही. आपल्या पत्नीला घेऊन तो या वस्तीला सुरक्षित राहावी ही वस्ती म्हणून दूर नदीच्या अतिशय खोलवर जागी जाऊन पुन्हा एकदा आपल्या त्या मगरीबरोबर त्याने संसार थाटला. मित्रांनो, जेव्हा ठेचा लागतात तुम्हाला जवळच्या माणसांकडनं, त्यानंतर पुन्हा त्या जवळच्या माणसांकडनं धोका खाऊ नका. जेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी खूप मोठी मित्रता मानली आहे आणि त्याच ठिकाणी जर तुमचा वारंवार अपमान होत असेल, तर पुन्हा त्या ठिकाणाहून मित्रतेची अपेक्षा नका करू. कारण जे घडलं त्याच्यातून तुमचा जीव वाचला एवढंही पुरेसं आहे. पुन्हा त्या ठिकाणी विश्वास ठेवून गोत्यात यायचंच नाही एवढीच प्रतिज्ञा करा आणि जे काही आपलं आयुष्य आहे त्या आयुष्यात आनंद कसा मिळेल हे पाहत मस्त स्वतःचं आयुष्य मजेत जगता येईल या पद्धतीने जगा. हाच बोध या कथेवरून निदान मी तरी घेतो आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा घ्यावा याच अपेक्षेने हा एक छोटासा व्हिडिओ.